नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. न्यूज अनकटमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय असं म्हणतोय, पण माझ्या मागे रेडिओ सिटी तुम्हाला दिसते. त्यामुळे कदाचित तुम्ही कन्फ्यूज झाला असाल की रेडिओ सिटी पुणेमध्ये मी काय करतोय. त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. मी अशा व्यक्तीला रेडिओ सिटीमध्ये भेटण्यासाठी आलेलो आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त चर्चा चालू आहे. आणि चर्चा एकाच विषयावरती आहे, ते म्हणजे बिग बॉसमध्ये ती व्यक्ती आम्हाला दिसणार का. आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आरजे सुमित. सुमित, न्यूज अनकटमध्ये स्वागत आहे. नमस्कार. जसं की मी म्हणलं की मी रेडिओ सिटीमध्ये येण्यामागचं कारणच हे आहे की तुझी चर्चा सध्या सोशल मीडियावरती आहे की वाईल्ड कार्ड एंट्रीमधून सुमित बिग बॉसमध्ये जाणार का. ह्याचं उत्तर मी शेवटला घेणार आहे. प्रेक्षकांची पण उत्सुकता अजून ताणून राहू दे. आपण थोडी चर्चा करूया बिग बॉस बद्दल. बिग बॉस 5 सीझन आलेला आहे. वेगवेगळ्या व्हिडिओ सोशल मीडियावरती तुझ्या येत असतात. कोण चुकतंय, कोण बरोबर आहे, तुझा कोणाला सपोर्ट आहे, वेगवेगळ्या व्हिडिओ तुझ्या येत असतात. एकूणच काय बघतोयस, कसं बघतोय या सीझनकडे. ऍक्च्युली जसं रितेश सर पण बोलले की हा सीझन जबरदस्त चाललेला आहे, कारण 2 आठवड्यातच त्या सीझनमध्ये कोण कसं खेळतंय हे कळतंय. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे टीम्स बनलेले आहेत, ए टीम आणि बी टीम. तर सगळ्यांना माहिती आहे की ए टीम जरा जास्त स्ट्रॉंग आहे आणि बी टीममध्ये अजून तो गेम उतरलेला नाही आहे मला असं वाटतंय. पण हां, म्हणजे जे ए टीममधले लोक आहेत ते कम्प्लीट वेगळे आहेत. म्हणजे 4-5 लोकांनी जी काही टीम बनवलेली आहे, मग ती निकी असू दे किंवा मग जान्हवी असू दे, अरबाज असू दे, वैभव आहे आणि घनश्याम आहे. सो याच्यामध्ये काही लोक आहेत ते डोक्याने खेळत आहेत, काही लोक आहेत ते ताकदीने खेळत आहेत, काही लोक आहेत ते फक्त हंजी हंजी करतात. आता याची नावं मला वाटतं की सांगण्यापेक्षा लोकांना ते कळतंय. सो मी ॲक्च्युली रिव्ह्यूज असे बनवतोय किंवा देतोय जे मला दिसते. एक व्ह्यूअर म्हणून जर मी बिग बॉस बघतोय तर मग ते कोण कसं खेळतंय आणि कोणाची ताकद कुठं कमी पडते, किंवा आपण एक असतं ना की आपण एक एक्सपेक्टेशन ठेवलेलं असतात काही लोकांच्याकडनं की अरे हा व्यक्ती आहे तर मग हा असा खेळेल किंवा ती तशी खेळेल. पण आपल्या एक्सपेक्टेशन्स कुठंतरी कमी त्यांच्याकडनं दिसत आहेत आणि ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा केलेली नव्हती ते लोक चांगले खेळतात. म्हणजे त्यांना माहिती आहे, त्यांना कळलंय की बाबा बिग बॉसमध्ये काय करायचं, स्ट्रॅटेजी त्यांची ठरलेली आहे असं मला वाटतंय थोडक्यात. तू स्वतः कोल्हापूरचा आहेस, कोल्हापूरचा डीपी दादा देखील त्या ठिकाणी आहे. काय अपेक्षा आहेत की कोल्हापूरकरांनी रांगड्या पद्धतीने कसं खेळलं पाहिजे. नाही, मी डे 1 पासून मी जसं पहिला माझा व्हिडिओ मी केला होता तो केला होता डीपी दादा आणि वैभव या दोघांसाठी. सो मला असं वाटलं होतं की जरा कोल्हापुरी हिसका दिसेल डीपी दादांच्याकडनं. पण का, म्हणजे मी त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवला की अरे डीपी दादा तुम्ही कमी पडा लागलाय कुठंतरी. सो तो जरा हिसका दाखवायला लागतोय, पण तांबडा पांढरा रस्ता जरा पडा लागतोय असं होतं ते. पण कुठंतरी कमी आहे 100%. आणि दुसरा विषय मी वैभवबद्दल जे बोललो की वैभव माझा मित्र आहे आणि मी पहिल्यापासून त्याला सपोर्ट करत होतो. पण वैभवनं जी टीम निवडली ती चुकीची निवडली, किंवा मला असं वाटत होतं की तो लिडरशिप घेऊन पुढे जाईल आणि 2 वेगळे जे ग्रुप होतील. म्हणजे आता ए आणि बी जसा ग्रुप आहे, तर ए ग्रुपमध्ये जर अरबाज वरचढ आहे तर बी ग्रुपचा जो टीम लिडर आहे तो कदाचित वैभव होईल असं वाटलं होतं. पण गेम एकदमच पलटलाय आणि अपेक्षा ज्यांच्याकडनं, जसं मी मगाशी पण म्हटलं की ज्यांच्याकडनं अपेक्षा केलेल्या आहेत ते पूर्ण नाही करू शकत आहेत. पण हा डीपी थोडंसं स्लो खेळतायत, पण त्यांना गेम कळत चाललाय असं म्हणायला काही हरकत नाही. जर तू बिग बॉसमध्ये गेलास, जाणार की नाही नंतर सांगायचं फक्त. तू जर बिग बॉसमध्ये गेलास तर काय स्ट्रॅटेजी असणार आहे, कुठली टीम तू चॉईस करशील आणि कसा गेम. ऑब्व्हियसली मी बी टीम कडनं खेळण्याचा प्रयत्न करेन, कारण काय आहे की ए टीम मध्ये 4 कंटेस्टंट स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग इन द सेन्स की त्यांना दंगा करून, ओरडाओरडी करून, ताकदीचा वापर करून त्यांना खेळायचं कसं माहितीये, मॅनिप्युलेट कसं करायचं माहितीये. बी टीम मध्ये सगळी साधी लोक आहेत. म्हणजे पहिलं नॉमिनेशन एलिमिनेशन जे काही झालं त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की साधीच लोक बाहेर गेलेली आहेत किंवा साधीच लोक तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, 6 पहिले जे होते ते. आणि यांच्या टीम मधलं कोणीच नव्हतं. पण आता गेम पलटू शकतो जर असं काही झालंच तर. म्हणजे मी तिथं आत गेलोच किंवा काय किंवा असं. पण जसं तू म्हटलास की तू कुठल्या टीम मधनं खेळशील, तर मी बी टीम मधनं खेळेन. आणि जे मला आता सध्या सोशल मीडियावरती कमेंट्स येत आहेत किंवा लोक पण म्हणतायत की आम्हाला तू तिथं हवा आहेस आणि जाऊन तिथं तू डीपी आणि सूरज यांना तू सपोर्ट कर आणि तू त्यांच्या टीमकडनं खेळ, म्हणजे एक चांगलं कॉम्पिटिशन होईल. सो दॅट्स ऑल. तुझं सूरजचं नाव घेतलंस, सूरजकडनं काय अपेक्षा आहेत. त्याच्या बाबतीत सहानुभूती आहे, त्याची बॅकग्राऊंड स्टोरी सगळ्यांना माहिती आहे आणि तो आता चांगला खेळायला देखील लागलाय, पण अजून काय अपेक्षा त्याच्याकडनं.
सीन असा असतो की सिम्पथी नावाची एक गोष्ट असते. हम्म. सो 2 प्रकारच्या सिम्पथी गेनिंग म्हणतो आपण की तशा गोष्टी असू शकतात. एक जी आहे ती रिअल असते, जी ओरिजिनल असते, त्याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा नसतो. आणि जी दुसरी असते ती उगाचच रडून कमवली जाते. हम्म. सूरजकडे तो एक स्ट्रॉंग पॉईंट आहे की त्याची फॅमिली म्हणा किंवा त्याच्यासोबतचे जे काही किस्से झालेले आहेत, लोकांनी त्याला कसं फसवलंय किंवा त्याची आई, त्याचे वडील किंवा त्याच्या बहिणी, त्याचं स्वतःचं लाईफ, ही ओरिजिनल सिम्पथी मला वाटतं. आणि सिम्पथी म्हणण्यापेक्षा आपण एक माणूस म्हणून जर त्याच्याकडे बघितलं, एक माणुसकी म्हणून त्याच्याकडे बघितलं, तर कुठं ना कुठं तरी आपल्याला सुद्धा वाईट वाटतं त्याची ही सगळी स्टोरी ऐकून. पण बरोबर. तेच ऍट द सेम टाइम जान्हवीनं जे केलं, जे ती उगाच छाती पकडून रडत होती, हम्म. ही फुकटची सिम्पथी गेन करणं असं वाटतंय मला. सो हा फरक आहे दोन्हीमध्ये. बिग बॉस बद्दल एक बोललं जातं की तो स्क्रिप्टेड शो आहे. रियालिटी शो फार कमी आहे तो. ओके. सगळ्या गोष्टी स्क्रिप्टेड करायला सांगतात. खोटं खोटं भांडण असेल किंवा काही ज्या काय असतील त्या आधीच ठरलेल्या असतात. ओके. असं काय तुला वाटतं का? कारण हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. की नाही, आता खरंच तशी लोक असतात. जान्हवी जे करते ती खरीच तशी आहे, घरात पण अशीच असेल. हे मला काय वाटतं माहितीये का, की आपण बाहेर आहोत त्यामुळे आपल्याला यातलं काहीच माहिती नाही. जोपर्यंत आपण तिथं जाणार नाही आत, जोपर्यंत आपल्याला त्या इन्स्ट्रक्शन्स मिळणार नाहीत की तुम्ही काय करावं किंवा काय नाही, तोपर्यंत आपल्याला आपण त्याच्यावरती नाही बोलू शकत. म्हणजे जरी असं असेल, बाय एनी चान्स तो स्क्रिप्टेड शो असेल सुद्धा, तरी मला हे नाही वाटत की वर्ड टू वर्ड तुम्ही ते, बरं मला असं वाटतं की जरी तो स्क्रिप्टेड असला तरी असं असेल की बाबा चल आपण 2 जण आहोत आणि खूप चांगले मित्र आहोत, तर मग तुला किंवा मला सांगितलं जाईल की सिद्धेश आता तुला भांडायचं आहे. सो भांडायचा मुद्दा तुला कळला पाहिजे ना. बरोबर. जर स्क्रिप्टेड असेल तर मग ते हे नाही सांगणार की तुला ती बोलली आणि मग तू त्याच्यावरती भांड. सो असं असू शकतं, असं मला एक अंदाज आहे. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. चला, शेवटचे 2 प्रश्न आहेत. शेवटचा प्रश्न तर तुमच्यासाठी नक्कीच विशेष असणार आहे. दुसरा प्रश्न जो मला विचारायचा आहे तो असा प्रश्न आहे की हे वातावरण कसं तयार झालं की आर.जे. सुमित, ज्याला आम्ही बघवतो, जो प्रेमाबद्दल सांगवता, जो मोटिवेशनपर स्टोऱ्या सांगवता, जो वेगवेगळ्या गोष्टी सांगवता, आणि बिग बॉस सुरू झाल्यानंतर अचानक वाईल्ड कार्ड एंट्री आर.जे. सुमित येणार, म्हणजे मीडियाने पण ते प्रकरण उचलून धरलेलं आहे, सोशल मीडियावरती देखील झालेलं आहे. तुझे जे फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत, ते देखील तसेच कमेंट करतायत, त्यांना देखील आवडणार आहे. कसं हे वातावरण निर्मिती झाली आणि तुला काय वाटतं ह्याबद्दल? नाही, सगळ्यात पहिल्यांदा मी फॅन्स आणि फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा मी माझी फॅमिली म्हणेन त्यांना मी. कारण 100% जरी आपण क्राऊड पकडला तरी 90% लोकांना असंच वाटतं की आर.जे. सुमितनं तिथं असावं. आता त्याच्यामागे रिझन पण असं आहे की एक तर कोल्हापूरचं, त्यात शॉर्ट टेम्पर्ड. काही लोकांनी मला बघितलं असेल, म्हणजे मी कमेंटमध्ये सुद्धा जर मला कोणी काही वाईट बोललं तर मग मी त्यांना इन्स्टंट रिप्लाय देतो. मी त्या गोष्टीत कधीच हे करत नाही. लोक काय म्हणतात त्याला, की वेळ काढून कमेंट करतात, एक चांगली गोष्ट आहे. पण जे फालतू कमेंट करतात त्यांना मी तिथल्या तिथे शांत बसवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तो कोल्हापुरी रांगडेपणा तो आहे पहिल्यापासून. आणि जसं तू म्हटलास की तुझ्या लोकांना वाटते की तू तिथं असावास, तर त्याच्यामुळे सीन पण, म्हणजे रिझन पण असं आहे की अरबाज, वैभव हे दोघं तगडे कंटेस्टंट, किंवा त्यांची बॉडी जरी तेवढी तगडी असली तरी त्यांना कॉम्पिटिटर म्हणून कोणतरी एक असला पाहिजे असं त्यांना वाटतं, असं मला वाटतं. म्हणून आता सध्या कमेंट्स येत आहेत, मला पर्सनली मेसेज करतायत लोक की अरे तू जा यार, तू तिथं गेल्यानंतर त्या ग्रुपला तू असं कम्पीट करू शकतोस किंवा त्यांच्या ऑपोजिटच तू खेळ वगैरे, अशा काही कमेंट्स मला आलेल्या आहेत. आणि म्हणजे काय होईल माहिती नाही. आज जाणार आहे मी, नाही जाणार आहे, आता ते कळेलच. पण जर मिळाला चान्स तर नक्कीच धुमाकूळ घालणार. कारण हे दिसतंय तुम्हाला, जगात भारी कोल्हापूर, हे तिथं दिसणार आहे तुम्हाला 100%. तर मग शेवटचा प्रश्न, तू थोडक्यात आता हिंट दिलीस की चान्स भेटला तर नक्की जाणार, तरी पण मला हा प्रश्न विचारायचाच आहे. तू आता अरबाज आणि विशालचं नाव घेतलेलं आहेस, की वैभवचं नाव घेतलंस, की त्यांची बॉडी वगैरे आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी कोणतरी हवंय. तुझी पण बॉडी वगैरे सध्या केलीस, 90 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून तू सगळं केलेलं आहेस. ती टक्कर देण्यासाठी आर.जे. सुमित बिग बॉसमध्ये आम्हाला दिसणार का? त्याच्यासाठी वाटचाल सुरू झाली का? अप्रोच झालेला आहे का? शेवटचा प्रश्न. मी जसं म्हटलं की पब्लिक डिमांड आहे, त्यांना लोकांना असं वाटतं की बाबा मी असावं तिथं. दुसरं म्हणजे जसं आपण मगाशी सुद्धा बोललो की न्यूज चॅनलवाल्यांनी सुद्धा हा विषय खूप उचलून धरलेला आहे. आणि 90% लोकांचं मत आहे की बाबा मी तिथं असावं, माझा एक गेम लोकांना दिसावा. आता आहे की नाही याचं कन्फर्मेशन तर आत्ता नाही सांगू शकत मी, पण नक्कीच जर मी असेन तर जबरदस्त गेम खेळेन. आणि कोल्हापूर असू दे किंवा अख्ख्या महाराष्ट्रातनं जे काही प्रेम सध्या मिळतंय मला, तर त्या प्रेमाला कुठं तडा जाऊ देणार नाही. आणि नक्कीच मी वर्थ असेन असं वाटतं. सो लेट्स होप फॉर द बेस्ट.
सगळ्या तुझ्या चाहत्यांच्या फॅन्स फॉलोअर्सच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुला आहेच. आमच्याकडनं सुद्धा तुला शुभेच्छा आहेत की एक कोल्हापुरी बाज तिथे असावा DP दादासोबत. आणि नक्कीच जे काही गेम चाललेले आहेत, डॉमिनेटिंगचं चाललेलं आहे, तिथे तू सुद्धा तुझा आवाज जसा आता रेडिओच्या माध्यमातून एक सुंदर आवाज लोकांपर्यंत पोहोचवतो, तिथे रांगडा आवाज लोकांपर्यंत पोहोचवशील आणि बाकी सगळ्यांशी बोलती बंद करशील. नक्कीच. जर RJ सुमित बिग बॉसच्या घरामध्ये गेला, विजय झाला किंवा काहीही होऊ दे, शेवटी तो गेम आहे. पण जो बिग बॉसच्या घरामध्ये गेला आणि त्याच्यानंतर जेव्हा बाहेर येईल तेव्हा आपण सविस्तर त्याची मुलाखत पुन्हा एकदा घेणार आहोत की कसा होता तो प्रवास, हे संपूर्ण गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास तुला वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो वेळ मच. झाली इथेच थांबायची. थँक्यू. थँक्यू सो मच.